नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल जाधव सर, माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, जो की आज झालेला पेपर आहे। तर आपण त्याचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत। बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्याने कमी करावी। कमी हा शब्द प्रयोग आलेला आहे। मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आयताची आपल्याला लांबी वाढवायची आहे आणि रुंदी कमी करायची आहे, जेणेकरून त्याचा क्षेत्रफळात बदल होणार नाही। प्रश्न असा आहे, आता मला सांगा 40% याचा अर्थ काय असतो। बघा, 40% म्हणजेच काय असते, 2/5 पट काय असते बघा, वाढ। लांबी वाढली 2/5 पटाने। अगोदर क्षेत्रफळ 5 होतं, नंतर किती झालं म्हणते, नंतर झालं 7, कारण की 2 वाढ आहे ना, 5 वर 2 वाढ म्हणजेच किती वाढ, 2 वाढ, म्हणजे आता 7 झालं। अगोदर क्षेत्रफळ 5 होतं, नंतर 7 झालं। आता मला सांगा, क्षेत्रफळ तेवढंच राहण्यासाठी या दोघांना मला सारखं करावं लागेल, म्हणजे एक समान करावं लागेल। मग मला सांगा, एक समान करायचं असेल तर मला व्यस्त करावं लागेल। हा 5 इकडे येणार आणि हा 7 इकडे जाणार, मग इथं 7 येणार आणि इथं काय येणार बाळा, 5 येणार। आता या दोघांचा क्षेत्रफळ सारखा होतो बघा, 7×5 35, 7×5 35, क्षेत्रफळ तेवढाच राहायला पाहिजे म्हणते। मग मला सांगा, 7 वर किती कमी आले बाळा, 2 ने कमी आले, म्हणजे 7 से 5 झाले, म्हणजे किती ने कमी झाले, 2 ने कमी झाले। 2 ने कमी झाले, कशावर कमी झाले तर 7 वर कमी झाले। मग शेकडा घट किंवा शेकडा तोटा असं काही सांगू शकतो। 7 वर किती कमी, 7 वर 2 कमी। अपूर्णांक मिळाला, अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत करताना किती शून्य द्यायचा असतो, 2 शून्य द्यायचा असतो। आता भाग द्या, मग मला सांगा, 7×1 7, 7×2 14, 7×2 14, 20 मधून 14 गेले, 6 उरले, 60 झाले। 7×8 56, किती उरले, 4, छेदात 7। याचा आन्सर असायला पाहिजे किती टक्क्याने कमी करायला पाहिजे, तर 28.4/7 त्याची रुंदी काय करावी लागेल, तुम्हाला कमी करावी लागेल। याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 असेल। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू। टीना हिने काही आंबे खरेदी केली। टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते। 10%, समजा टीनाजवळ 10 आंबे होते, त्याच्यापैकी 10% सडके होते, म्हणजे शिल्लक किती आंबे असतील त्याच्याजवळ, चांगले आंबे 9, किती पैकी, 10 पैकी। त्याच्यानंतर शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्राला दिले। 100% 80% जर आंबे मित्राला दिले, त्याच्याकडे शिल्लक किती असतील, 20%, म्हणजे 1/5 पट। अंशाचा गुणाकार अंशात असतो कधीही, 9×1 9 हे तुमचे शिल्लक आंबे असतील, आणि हे 5×10 50 हे तुमचे एकूण आंबे असतील। हे एकूण असतील, हे किती असतील, 50, आणि हे काय असतील तुमचे शिल्लक, हे शिल्लक किती असतील, 9। तर प्रश्नामध्ये काय दिलं, तर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील, उरले म्हणजे शिल्लक राहिले 9 आंबे, म्हणजे 9 भाग शिल्लक म्हणजे किती, 45 आंबे। मग 9ची किती पट, 5 पट, तर एकूण आंबे विचारलं तर 50ची किती पट, 5 पट, तर किती येणार बाळा, 250 आंबे। तर तिच्याकडे सुरुवातीला एकूण किती आंबे होते, तर किती होते बाळा, 250। ऑप्शन नंबर 2 हा उत्तर त्याचा बरोबर असेल। त्याच्यानंतर नेक्स्ट, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो। जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल, तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल, खरेदी किंमत काढायची आहे। आता बघा, इथं सूट पण दिलेली आहे आणि त्याला नफा पण झालेला आहे। मग काय करायचं, सूट देतो 10% आणि नफा कमवितो 25%। सूट देतो 10%, नफा कमवितो 25%। 100 रुपये मूळ किंमत असेल, तर नफा मिळाल्यावर किती होणार, 125, जे की तुमची छापील किंमत असेल, आणि सूट देतो 10%, जे की तुमची ही खरेदी किंमत असेल। खालची किंमत असते बाळा तुमची खरेदी, ही खरेदी असते, तर ही काय असते, छापील असते। ही काय असते, छापील असते।
तर छापील किंमत किती आहे म्हणते 750. 125 म्हणजेच किती आहे 750. 125 ची किती पट 6 पट. किती पट बाळा 6 पट. तर या 90 ची किती पट 6 पट. 90 ची 6 पट म्हणजे 6 9 54 आणि हा 0. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल तर ती असेल 540, जे की ऑप्शन नंबर 1 हा तुमचा आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 करणे आहे, सोडवायचा आहे. बघा वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 हा भागाकार आहे, भागिले वर्गमुळात 320 हा वजा आहे, वजा वर्गमुळात 180. आता मला एक सांगा, या प्रत्येक संख्येला 5 न भाग जातो की नाही. याचा अर्थ की हे वर्गमुळात 5 कंपल्सरी असणार आहे. मग मला सांगा किती 5 45, मग 9 5 45, मग 9चा वर्गमूळ किती बाळा 3 वर्गमुळात 5 अधिक 49चा वर्गमूळ किती असणार 49चा वर्गमूळ असणार बाळा 7 वर्गमुळात 5 भागिले 64 गुणिले 5 320 होतात. मग 64चा वर्गमूळ 8 वर्गमुळात 5 वजा 36 गुणिले 5 होतात. मग 36चा वर्गमूळ 6 वर्गमुळात 5. आता हे वर्गमूळ कॅन्सल होणार. आता या दोघांची बेरीज 8 मधून 6 गेले किती येणार भागिले 2, तर बे 1 बे 5 10. या करणीचा आन्सर असेल बाळा 5, जे की ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 5वा प्रश्न. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेमी आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेमीने मोठा आहे. याच्यापेक्षा कर्ण 1 सेमीने मोठा आहे. कर्ण 41 झालं. कर्ण किती असेल मग कर्ण असेल तुमचा 41. एक बाजू 40 आहे, दुसरी बाजू म्हणजे कर्ण 41 आहे, दुसरी बाजू काढायची आहे. मग इथं काय सूत्र कर्ण वर्ग बरोबर पायथागोरस. कर्ण वर्ग बरोबर मोठी बाजू मोठी संख्या किंवा कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक काय असेल रुंदी वर्ग. उंची किंवा लांबी असेल. मग मला सांगा कर्ण वर्ग कर्ण किती आहे 41, कारण की 1 ने मोठा आहे ना. इथं 40 असेल तर 1 ने मोठा आहे. कर्ण किती होणार 41. मग 41चा वर्ग बरोबर उंची असेल तुमची 40 अधिक रुंदी माहिती नाही, रुंदी काढायची आहे, रुंदीचा वर्ग. त्याच्यानंतर मला 41चा वर्ग किती येणार बाळा 1681 बरोबर 1600, कारण की 40चा वर्ग 1600 आहे, अधिक किती बाळा रुंदी वर्ग. आता रुंदी वर्ग हे रुंदी वर्ग बरोबर हे 1681 मायनस हा प्लस आहे, बाजू बदलल्यावर मायनस होते, मग हे 1600. मग मला सांगा या दोघांची वजाबाकी 81 काय असणार रुंदी वर्ग, आणि रुंदी बरोबर काय असणार बाळा त्याचा वर्गमूळ काय असणार तो असणार 9. आता तुमच्याकडे रुंदी आहे, तुमच्याकडे उंची आहे, तुम्हाला परिमिती काढायची आहे. मग आयताची परिमिती बरोबर काय असणार बाळा 2 कंसात रुंदी गुणिले रुंदी अधिक लांबी किंवा उंची. मग मला सांगा हे 2 कंसात हे 9 अधिक 40, मग हे 2 गुणिले 49 बरोबर किती सेमी, तर ते असतील बाळा 98 सेमी. किती सेमी असतील 98 सेमी, हे तुमच्या सूत्रानुसार. ओके चला नेक्स्ट 6वा प्रश्न काय सांगते. 2 संख्या 5 7 या प्रमाणात आहे. 2 संख्या आहेत 5 7 या प्रमाणात आहे. त्या संख्यांमध्ये 12 मिळविले तर त्याचे प्रमाण किती होतात 7 9 होतात. तर मूळ संख्यांमधील फरक किती आहे, मूळ संख्यांमधील फरक कितीचा आहे म्हणते. मला सांगा हा कितीने वाढला 2ने, हा कितीने वाढला 2ने, यांच्यात समान फरक आहे. म्हणजे 2 भाग बरोबर किती बाहेर वाढा इथं 12 मिळवले. 2 भाग बरोबर 12. आता मूळ संख्या या 2 आहेत, तिथं किती भागांचा फरक आहे 7 आणि 5 मधला 2 भाग. 2 भाग बरोबर काय तर किती येणार बाळा 12. तर मूळ संख्यांमधला फरक कितीचा असेल तर तो असेल 12, जे की ऑप्शन नंबर 2 आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. 2 रेल्वे गाड्या एका दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर प्रति तास व 76 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत
बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. व्यक्तीला ओलांडते याचा अर्थ काय असतो की बाळा ती स्वतःचाच अंतर पार करते. त्याच्यानंतर वेगवान गाडीची लांबी किती, आता लांबी विचारली, त्या रेल्वेची लांबी किती. आता मला सांगा दिशा जर समान असेल तर वेगांची काय होते, नेहमी वजाबाकी होते. 112 मायनस 76 तर येणारी वजाबाकी आहे बाळा तुमची 36 किलोमीटर प्रति तास. एका तासामध्ये 36 किलोमीटर धावणार आहे. मग मला सांगा हे 36 सेकंदच्या खाली सेकंद आलं पाहिजे, मीटरच्या खाली मीटर आलं पाहिजे. 36 सेकंदात किती मीटर धावते तर 360 आहे ना, 360 म्हणजे 36 किलोमीटर आहे तर याचं मीटरमध्ये जर केलं तर 360 मीटर धावते. 36 सेकंदाला 360 धावते तर 20 सेकंदाला म्हणजे इथं बघा 20 सेकंदाला किती ओलांडेल तर 20 सेकंदाला x ओलांडेल. 36ची किती पट, 10 पट, तर याची पण किती पट, 10 पट. तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर असेल तर ती असेल बाळा 200 मीटर, जे की ऑप्शन नंबर 2 आहे. याचा राईट आन्सर असेल 200 मीटर. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 88 म्हणजेच 8वा आहे. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. रिपीट झालेला क्वेश्चन आहे. सूट देतो, नफा होतो, पद्धत तीच असणार आहे. 10% सूट देतो आणि 20% नफा. 20% नफा देतो म्हणजे इथे किती येणार 120. 10% सूट देतो म्हणजे इथे किती येणार 90. आता त्यानं काय सांगितलेलं आहे, एक दुकानदार, ही तुमची असते खरेदी, ही तुमची खरेदी आणि ही काय असते तुमची छापील. तर त्यानं काय सांगितलं तर वस्तूची मार्क केलेली याचा अर्थ असतो छापील किंमत. हे लक्षात घ्या, मार्क केलेली किंमत म्हणजे ज्याचा अर्थ असतो छापील किंमत. तर छापील किंमत किती, 30 त्रिक 90, 30 चोक 120. आता मला सांगा 3 म्हणजे खरेदी किती आहे 1200. 3 म्हणजे किती आहे 1200. किती पट 400 पट. किती पट असतील बाळा 400 पट. तर या 4ची किती पट, ती पण असणार 400 पट. 4 चोक 16 आणि हे 2 0. तर त्या वस्तूची मार्क केलेली किंमत किती असेल तर ती असेल बाळा 1600 रुपये. किती रुपये असतील 1600 रुपये. त्याच्यानंतर बघा 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती जे किती वेळात काम पूर्ण करेल. वेगाने काम करणारा व्यक्ती म्हणजे किती तासात काम पूर्ण करेल याचा अर्थ असा होतो. मग मला सांगा 2 व्यक्ती आहे, समजा हा एक व्यक्ती आहे, हा बी एक व्यक्ती आहे आणि दोघांना मिळून ते 24 तास लागतात. तुम्हाला काम माहिती आहे का नाही. समजा ए ची क्षमता एक काम करण्याची आहे दिवसाला, याची तिप्पट क्षमता आहे कोणाची, या बीची. मग एका दिवसाला हे दोघं किती काम करणार 4 काम करणार आणि एकूण किती दिवस काम केले 24 दिवस. एकूण काम किती असतील 96. एकूण काम जर 96 असेल यांच्यामध्ये वेग कोणाचा जास्त आहे बीचा आहे, कारण की तो एका दिवसाला 3 काम करतो. एका दिवसाला किती काम करतो 3. मग त्याला विचारलं तर वेगाने काम करणारी, मग वेगाने काम करणाऱ्या व्यक्तीला किती तास लागतील तर बघा 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. मग किती तास लागतील तर त्याचा आन्सर असेल बाळा 32 तास, जे की ऑप्शन नंबर 4 आहे. 32 तास. त्याच्यानंतर बघा 90 नंबरचा क्वेश्चन आहे. एकदम थोडासा अवघड प्रश्न वाटतो पण अवघड नाही बाळा. हा मिश्रणामध्ये पण आपण याला सोडवू शकतो. बघा रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दशादशे सरळ व्याज दराने गुंतवितो, तर उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% दशादशे सरळ व्याज दराने गुंतवितो. तर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले, तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली. आता बी मध्ये किती गुंतवणूक केली आपल्याला माहितच नाही. आता कसं करायचं बघा, एवढं भापट पसारा जमा करायचं नाही. याला ते द्या त्याला हे द्या, बिलकुल करू नका. हे 10,000 रुपये आहे. या 10,000 रुपयाचे 5% किती होतात 500. म्हणजे स्कीम ए मध्ये किती गुंतवली असेल 500. त्याच्यानंतर स्कीम बी मध्ये या 10,000चे 8% किती होतात
किती होतात 800. या 10,000चे किती टक्के 8% किती होतात 800. आता असा जर प्रश्न दिसला तर ए ची किंमत बी ला द्यायची, बी ची किंमत ए ला द्यायची. पण इथं फरक आहे ना, फरकासोबत द्यायची. बघा कसं, हा ए आहे हा बी आहे, मी ए 500 आहे, दोघातला फरक 710 आहे, म्हणजे एका वर्षाचा व्याज 710 आहे. 500 आणि 710 यांच्यातला फरक किती आहे 210. तो कोणाला द्यायचा, इथं ए आहे म्हणून इथं बी ला द्यायचं 210. 800 आणि 710 यांच्यातला फरक किती आहे 90. इथं बी आहे म्हणून कोणाला द्यायचा, ए ला द्यायचा. 30 न भाग जातो बघा, 30 त्रिक 90 आणि 30 सात 210. यांचा गुणोत्तर आला 3/7. 3/7 इथं एकूण रक्कम किती आहे 10. म्हणजे 3/7 10 भाग म्हणजे 10,000, एक भाग म्हणजे 1000. तर 3 भाग म्हणजे किती, एक भाग म्हणजे 10 1000, तर 3 भाग म्हणजे 3000 आणि 7 भाग म्हणजे किती हजार 7000. तर त्यानं विचारली काय, तर बी ची रक्कम किती, तर बीने ते स्कीम बी मध्ये किती रुपये गुंतवणूक केली, तर किती केली असेल बाळा 7000. जे की ऑप्शन नंबर जे की ऑप्शन नंबर किती आहे 4. त्याच्यानंतर बघा, अक्षरांमधील वेगवेगळ्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे. आता एकेकानं कमी होणार म्हणजे, आता मग मला सांगा, असा जर प्रश्न दिसला, स्टार मध्ये सांगतो, असा जर प्रश्न दिसला तर यांना क्रमांक द्यायचा असतो. काय द्यायचा असतो, क्रमांक. बीचा क्रमांक किती आहे 2, एचचा 8, एमचा किती आहे बाळा 13, क्यूचा 17. आता बघा, एसचा 19, नंतर यूचा 21 चं काहीतरी आहे. किती न कमी 6 न. इथं किती न कमी 6 न प्लस 5 न प्लस 4 न प्लस, इथं 2 नच प्लस आहे. मग हे चालणार का, बिलकुल चालणार नाही. त्याच्यानंतर बघा, एका एकानं कमी असलं पाहिजे. हे 3 आहे, हे 8 आहे, हे 13 आहे, इथून 5, इथून 5, हे चालणार का, दोन्ही सेम आहे, चालणार नाही. त्याच्यानंतर बघा, एफ किती आहे 6, 10, 14, इथून इथपर्यंत आलो 4, इथून इथपर्यंत आलो 4, दोन्ही सेम फरकानं वाढत आहे, इथं चालणार का नाही. उरलं काय, ऑप्शन नंबर 4. आणि तो कसा बघा, 6 आहे, 6च्या नंतर एल किती आहे सांगा, एल 12 आहे, क्यू किती आहे 17 आहे, यू किती आहे 21 आहे, एक्स किती आहे 24 आहे आणि झेड किती आहे 26 आहे. आता यांच्यामध्ये बघा, 6चा फरक, 5चा फरक, 4चा फरक, 3चा फरक आणि इथं 2चा फरक. आता यांच्यामध्ये 1चा फरक, यांच्यामध्ये 1चा फरक, यांच्यामध्ये पण 1चा फरक आणि यांच्यामध्ये पण 1चा फरक, म्हणजे 1-1च्या फरकाने वाढत चाललेलं आहे, जे की ऑप्शन नंबर 4 तुमचा बरोबर आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर बघा 92, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. शाळेत पोहोचल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे वळली. घरून निघाल्यावर, समजा प्रज्ञाचा, ही आहे प्रज्ञाचा घर आहे. आता प्रज्ञा इथून निघाली, समजा प्रज्ञा इथून निघाली की कोणीकडे घेऊन जातो, पूर्वेकडे घेऊन जा किंवा पश्चिमेकडे घेऊन जा. मी घेऊन जाणार कुठं, पूर्वेकडे. प्रज्ञा पूर्वेकडे निघाली, पूर्वेकडे तिचा घर असेल. त्याच्यानंतर घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे. ती 2 वेळा डावीकडे म्हणजे इथून इथपर्यंत, नंतर इथं म्हणजे इकडं पश्चिमेकडे असेल, आणि 1 वेळा उजवीकडे म्हणजे कुठं असणार, आता ती उत्तरेला असणार. त्याचं तोंड कोणीकडे असणार, उत्तरेकडे असणार. तर त्याला काय सांगितलं, तर घरून निघताना तिचे तोंड किंवा चेहरा कोणत्या दिशेला होते. तिथं घर आहे तर तिचा तोंड कोणत्या दिशेला होतं. आता बघा, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे होती. आता किती आहे, आता सध्या कुठं आहे, उत्तरेला, आणि इकडं तोंड कोणीकडे होता, पूर्वेकडे होता. निघली कुठून, निघाली.
निघाली कोणीकडून? पूर्वेकडून. आता मला सांगा, तर त्याचा तोंड आता दक्षिणेकडे आहे. आता उत्तराची काय होणार? दक्षिण होणार. उत्तराची काय होणार? दक्षिण. आणि पूर्वाची काय होणार? अपोजिट, पश्चिम. मग त्याचा आता तोंड कोणत्या दिशेला असेल? तर कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दिशेला असेल, जे की ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. जे की ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, हा 2x अधिक 3y बरोबर 118. 2x मायनस 3y बरोबर -62. तर y ची किंमत करायची आहे बाळा. इथं y कॅन्सल करायचं नाही. इथं मायनस आहे, इथं मायनस करायचं, याला प्लस करून घ्यायचं, कारण की y ची किंमत करायची आहे. हा 2x हा -2x कॅन्सल होणार. इथं 3 आणि 3 6y बरोबर 118 आणि 62 180 आणि y बरोबर 6 1 6 असेल, त्रिक 18 आणि हा 0. y ची किंमत किती असणार बाळा? तर y ची किंमत असणार 30, जे की ऑप्शन नंबर 4 तुमचा आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. समजा इथं चोर आहे, तो लूट लपवितो. हा घर आहे लूट लपवणारा. त्याच्यानंतर काय सांगतो? पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर गेला. हा इथून 2 किलोमीटर गेला. 2 किलोमीटर गेला, धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो. आणि आणखी 2 किलोमीटर जातो. उजवीकडे वळतो म्हणजे वरी 2 किलोमीटर जाणार. त्याच्यानंतर बघा, नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. इथं 7 किलोमीटर धावतो बरं. हे इथून इथपर्यंतच 2 असणार आणि हे इकडं किती असणार? हे 5 असणार. हे 5 आणि हे 2, हे टोटल किती झाले? 7. आता कुठं आला तो? इथं आला. त्याच्यानंतर बघा, शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येकी वळण घेतल्यावर 2 किलोमीटर चालतो. आता तो प्रत्येकी उजवीकडे 2 वळणे घेतो. 2 वळणे घेतो म्हणजेच 2-2 किलोमीटरचे 2 वळण घेणार तो उजवीकडे. मग हा पहिली बाजू उजवी असणार, तो इथं आला 2 किलोमीटर. हे इथून इथपर्यंत 2 किलोमीटर असेल, तर हे इथून इथपर्यंत पण किती असणार? 2च असणार. आणि इथून इकडे येणार तो 2 किलोमीटर येणार, हे 2 किलोमीटर येणार. मग मला सांगा, हे इथून इथपर्यंतचा जो अंतर आहे तो 2 किलोमीटरचा आहे आणि इथून इथपर्यंतचा अंतर 5. हे इथून इथपर्यंत जर 2 असतील, पण हे किती असणार? 2च असणार. 5 मधून 2 गेले, हा जो अंतर आहे तो किती किलोमीटर असणार? 3 किलोमीटर असणार. तर त्याला काय सांगितलं? पोलिसांनी हरवतो. त्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल? तर त्याला किती इथून इथपर्यंत यायसाठी किती अंतर चालावे लागेल? तर कसं बघा, 3 किलोमीटर, जे की ऑप्शन नंबर 2 आहे. त्याच्यानंतर बघा, खालील 2 विधानांपैकी एक प्रतिपादन ए व एक कारण आर असे दिले आहे. प्रतिपादन एक, कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायाच्या उत्तरातून शोधायचा आहे. ठीक आहे, चला. प्रतिपादन एक काय सांगते बघा, कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. त्याच्यानंतर कारण दिलेलं आहे आर, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. आता मला एक सांगा बाळा, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. हो, बरोबरच आहे, कारण की नद्या काठच्या ज्या जमिनी असतात ते सुपीकच असतात. मग मला सांगा, गाळाच्या जमिनी या काय असतात? सुपीक असतात. कारण आर बरोबर आहे. त्याच्यानंतर कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते का बाळा? नाही. मला सांगा, काळी रेगूर मृदेमध्ये याची वाढ होते. कापसासाठी सुपीक जमीन कोणती आहे? तर काळी रेगूर मृदा. हे चुकीचं आहे. म्हणजेच काय सांगता येईल तुम्हाला? तर याचं उत्तर काय असेल बघा, हे चूक, परंतु आर हे बरोबर आहे. याचा ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. अजून याची आन्सर की आलेली नाही, तर याचा आन्सर 4 असायला पाहिजे. तर पाहू काय उत्तर देतात याचं. नेक्स्ट बघा, एका शाळेमध्ये ABCD आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. ओके, त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे, म्हणजे एक कंपल्सरी आहे, आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे, म्हणजे दुसरा असेल तुमचा ऑप्शनल विषय, म्हणजे तो ऑप्शन मध्ये असेल. डीचा, आता बघा, त्यांना अगोदर माहिती दिली, आपण माहिती लिहून घ्यायची, घाई करायची नाही. बघा, व्यक्ती किती आहे? 6. मग पहिला विषय आहे तुमचा
काय आहे बघा, अनिवार्य. इथं लिहायचं अनिवार्य आणि इथे लिहायचा ऐच्छिक. व्यक्ती किती आहे? व्यक्ती किती असतील? 6. A B C D E F. 1 2 3 4 5 तर बघा, त्यांना काय दिलेली माहिती आहे? दुसरा ऐच्छिक विषय अनिवार्य आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. बीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डीचा ऐच्छिक विषय म्हणजे ऑप्शनल विषय काय आहे? इतिहास आहे. इथं लिहिणार मी इतिहास. त्याच्यानंतर बघा, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे, म्हणजे इथं लिहिणार मी बघा, 3 जणांचा कंपल्सरी इतिहास हा विषय अनिवार्य आहे. म्हणजे 3 लोकांना अनिवार्य आहे हा घटक, अनिवार्य आहे 3 लोकांना. त्याच्यानंतर बघा, ई आणि एफ यांच्या 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ म्हणजे हे जे दोन आहेत यांचा विषय कोणता आहे? भौतिकशास्त्र आहे. ओके, दोन्ही पैकी कोणता एक तर ऐच्छिक असू शकतो किंवा अनिवार्य असू शकतो. त्याच्यानंतर बघा, एफचा गणित हा अनिवार्य विषय असून एफचा कोण आहे? अनिवार्य आहे. एफचा गणित हा विषय अनिवार्य आहे. एफचा गणित विषय अनिवार्य आहे. तर याचा ऑप्शनल कोण असेल? भौतिक असेल. याचा ऑप्शनल कोणता असेल? भौतिक असेल. त्याच्यानंतर तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. कोणतं? गणित. हे सीचा ऐच्छिक विषय आहे गणित. आणि कोणाचा ऐच्छिक विषय आहे सोबत? ईचा ऐच्छिक विषय आहे गणित. म्हणजे याचा भौतिकशास्त्र काय असेल? अनिवार्य विषय असेल, भौतिक. ओके. त्याच्यानंतर बघा, इतिहास आणि इंग्रजी याचे विषय आहेत. आता या याचे कोणते आहेत? एकतर हिस्ट्री असू शकतो किंवा इंग्लिश असू शकतो, या 2 पैकी एक. पण त्याला सांगितलं का अनिवार्य आहे की ऐच्छिक आहे? नाही सांगितलं, समोर जायचं. परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहेत. इथं काय येणार आहे? इथं उलट आहे. तो ऐच्छिक असेल तर याचं काय असेल? अनिवार्य असेल. तो इतिहास असेल तर इकडे काय असेल? इंग्रजी असेल. डीचा जर ऑप्शनल असेल तर त्याचं काय असेल? कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर बघा काय सांगतात, डीच्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र ऐच्छिक म्हणजे इथं आहे रसायनशास्त्र, ती एकच उरला, तो आहे बी. रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. आता अनिवार्य विषय इंग्रजी आहे. कुठेतरी चुकलो, डीच्या अगदी उलट आहे. मग इथं इतिहास असेल तर इकडे इंग्रजी असेल. कोणाचं? डीचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, आणि कंपल्सरी इतिहास काय आहे? 3 लोकांना आहे. कंपल्सरी इतिहास किती लोकांना आहे? 3 लोकांना आहे. इथं 1 लोक झाले, इथं दुसरा इतिहास असेल आणि इथं पण काय असेल बाळा? इतिहास असेल. बघा, 3 लोकांना कंपल्सरी इतिहास हा टॉपिक आहे. मग मला सांगा, सीचा अनिवार्य विषय कोणता आहे? तर सीचा अनिवार्य विषय कोणता आहे? तर तो असेल इतिहास, जे की ऑप्शन नंबर 1 आहे. त्याच्यानंतर बघा, 97 नंबरचा प्रश्न, खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा बाळा, ह्या 72 मधून जर तुम्ही 38 वजा केले तर तुम्हाला काय मिळतात? 34. आणि 34 ची जर तुम्ही दुप्पट केले तर तुम्हाला तिसरी संख्या मिळते जी की 68 आहे. त्याच्यानंतर बघा 137 मधून जर तुम्ही 87 वजा केले तर तुम्हाला 50 मिळतात. 50 ची जर तुम्ही दुप्पट केले तर तुम्हाला 100 मिळतात, जे की ऑप्शन तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर 54 मधून जर तुम्ही 30 वजा केले तर 24 मिळतात. 24 ची जर तुम्ही दुप्पट केली तर तुम्हाला किती मिळायला पाहिजे? 48. पण प्रश्नचिन्हाच्या जागी काय असायला पाहिजे? 48, जे की ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 98 नंबरचा प्रश्न. आता जर तुम्हाला अशी काय म्हणतो आपण संख्या मालिका दिसली तर अगोदर काय करायचं? यांच्यातला फरक बघायचा. 14, 27, 44, क्वेश्चन मार्क, 90, 119 आणि किती आहे मला? 152. आता बघ यांच्यातला फरक कितीचा आहे? 13. यांच्यातला फरक 17. यांच्यातला फरक माहिती नाही. यांच्यातला फरक माहिती नाही. या दोघातला फरक कितीचा आहे बघा? 29चा. आणि या दोघातला फरक कितीचा आहे? तो आहे 33चा. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे? 4चा. यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे? 4चा. याचा अर्थ की तो 4-4च्या फरकाने वाढत जात आहे. मग मला सांगा 17 मध्ये तुम्ही 4 मिळवले तर किती येणार मला इथं? 21. 21 मध्ये 4 मिळवले तर इथे किती येणार? 25. 25 मध्ये 4 मिळवले 29. 29 मध्ये 4 मिळवले 33. तर बघा 44 प्लस 21 तर किती होतात? 65, जे की ऑप्शन नंबर तुमचा 3 बरोबर आहे. आणि 65 मध्ये जर तुम्ही 25 मिळविले तर तुम्हाला किती मिळतात? 90. म्हणजे हे या प्रश्नाच्या जागी काय यायला पाहिजे? तर काय यायला पाहिजे बाळा? 65. ऑप्शन नंबर 3. 99 नंबरचा बघा. जर अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजा आणि वजा म्हणजे अधिक. तर बघा, तर 231 गुणिले 11 अधिक 23 मायनस 42 अधिक 40 ची किंमत किती? आता बघा पदावली आहे. आता पदावली आहे याचा अर्थ बघा 231. इथं काय दिलं? गुणाकार. गुणाकार म्हणजे काय आहे म्हणते? भागाकार. गुणाकार म्हणजे काय आहे? भागाकार. त्याच्यानंतर नंबर अधिक. इथं अधिक आहे. मग अधिक म्हणजे काय आहे? गुणिले किती आहे? 23. वजा म्हणजे काय आहे? वजा म्हणजे अधिक आहे. अधिक किती आहे? 82. आणि अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे काय आहे बाळा? गुणाकार, सॉरी भागाकार आहे. भागाकार म्हणजे काय आहे? भागाकार म्हणजे काय आहे बाळा? वजा किती आहे? 40. आता पदावली सोडवा. इथं बघा 11 1 11, 11 2 22, किती उरला? 1 उरला. 11 1 11 गुणिले किती येणार बाळा? 23 अधिक 82 मायनस 40. या दोघांचा गुणाकार करा तुम्ही. 21 त्रिक 63 ला 3 6 6 21 2 42 6 48 अधिक 82 मधून जर तुम्ही 40 वजा केले तर किती येतात बाळा? 42. 2 आणि 3 5 8 आणि 4 12 ला 2 चला 1 525. या पदावलीची किंमत किती यायला पाहिजे? तर ती यायला पाहिजे 525, जे की ऑप्शन नंबर 3 आहे. 525. चला मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती वेळ आकृती दिलेल्या 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? चौरस, चौकोन, इथं समभुज आहे, समभुज, चौकोन. आता मला सांगा बाळा, हे जे काही चौरस आहे, जे चौरस आहेत, सर्व चौरस ह्या काय असतात? समभुज चौकोन असतात. सर्वच चौरस या काय असतात? समभुज चौकोन असतात. आणि सर्वच चौरस समभुज चौकोन हे कशाचे प्रकार असतात? तर ते चौकोनाचे प्रकार असतात. कशाचे प्रकार असतात? चौकोनाचे प्रकार असतात. आता मला सांगा, सर्व चौरस ह्या काय असतात? समभुज चौकोन असतात. आणि सर्वच समभुज चौकोन व चौरस ह्या काय असतात? चौकोन असतात. म्हणून याचा क्रमांक ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण ग्रुप बी ला झालेला जो पेपर आहे त्याचे आपण संभाव्य उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. आता असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी इथंच तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.